गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्याअंतर्गत येणाऱ्या नवेगाव बांध येथील ग्रामीण रुग्णालयात 5 महिन्यापूर्वी आदिवासी महिलेसोबत घडलेली घटना आज दिनांक 24 जून 2025 ला सुद्धा घडली आहे। स्वर्गीय रागिनी अनिल मसरा या आदिवासी महिलेच्या प्रसूती वेळी डॉक्टर जयेंद्र डोंगरवार या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या लापरवाहीमुळेच मृत्यू झाला आहे। याची तक्रार कलेक्टर तहसीलदार यांना देऊन चौकशी करून संबंधितावर कडक कारवाई करून मृतक परिवाराला व मातृत्वापासून वंचित 5 महिन्याच्या चिमुकल्या बाळाला न्यायाची मागणी केली आहे। प्रशासन व अधिकाऱ्यांनी राजनैतिक खेळ करून आदिवासी महिला रागिनीच्या परिवाराला आर्थिक सहाय्य देण्याचे आश्वासन देऊन भ्रमित केले। शासकीय अधिकारी राजकीय दबावाखाली येऊन मानवजातीला व डॉक्टर पेशाला काळीमा फासवणाऱ्या बोगस डॉक्टराला वाचविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप जन आंदोलनाच्या माध्यमातून होत आहे। मातृसंरक्षण व 5 महिन्याच्या बाळाच्या न्यायासाठी जन आंदोलन करण्यात आले, परंतु उपविभागीय अधिकारी भेट देण्यास तयार नसल्यामुळे आदिवासी समाज व आदिवासी संघटनेला रस्ता रोको आंदोलन करण्यास भाग पडले आहे। उपविभागीय अधिकारी काही वेळाने येऊन सांत्वना देत डॉक्टरचा साथ देत असल्याचा सुद्धा आरोप केला जात आहे। जोपर्यंत दोषीवर कारवाई व पीडित आदिवासी परिवाराला न्याय मिळत नाही तोपर्यंत चूप बसणार नाही असा इशारा जन आंदोलनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे। यावेळी उपस्थित आदिवासी क्रांती सूर्य बिरसा मुंडा समिती, राणी दुर्गावती आदिवासी महिला समिती नवेगाव बांध, भगवान बिरसा मुंडा समिती, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद अर्जुनी मोरगाव, वीरांगना राणी दुर्गावती आदिवासी सेवा समिती गोंदियाच्या वतीने निवेदन देण्यात आले। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर दिगंबर नंदेश्वर, तालुका प्रतिनिधी अर्जुनी मोरगाव। हा विचार करावा लागेल की त्यांनी स्वतःचं निरीक्षण करावं लागेल, परीक्षण करावं लागेल की 5 महिन्याचा लेकरू कलेक्टर ऑफिस मध्ये जातो निवेदन द्यायसाठी, एसपी ऑफिसच्या कार्यालयात जातो निवेदन देण्यासाठी। आज 5 महिन्याचा लेकरू आपल्या आईच्या न्यायाकरिता, आपल्या हक्क अधिकाराकरिता लढत आहे। मग तुमच्या आमच्यातला बिरसा मुंडाजी, तुमच्या आमच्यातली झलकारी बाई, तुमच्या आमच्यातली राणी दुर्गावती गेली कुठे? हा स्वतः विश्लेषण करण्याचा विचार आहे। शासन, प्रशासन, पोलीस प्रशासन, वैद्यकीय प्रशासन राहणार। आम्ही कुणी आदिवासी बांधव राहणार नाही। याला जबाबदार सर्वस्वी तुम्ही शासन प्रशासन आहात, कारण तो मुलगा 5 महिन्याचा झालेला आहे, पण अजूनही शासन प्रशासन, पोलीस प्रशासन किंवा वैद्यकीय प्रशासन किंवा कुठलेही नेते त्या मुलाच्या दरबार त्याच्या घरापर्यंत जाऊन त्याची विचारणा सुद्धा करत नाहीये। याच्यापेक्षा शोकांतिका काय म्हणतात ते पुढे? हा जो बेजबाबदार प्रशासन आहे, जेव्हा त्यांना कळलं असेल की हे समाजाचे लोक अशा पद्धतीचे आंदोलन काढणार आहेत, कारण की आंदोलनाची आखणी 4-5 दिवसापूर्वीपासून आहे, त्यावेळेला यांनी जे काही घटनास्थळी झालेले हे जे समाज संघटना आहे त्यांच्या प्रतिनिधींना विश्वासात घेऊन आम्ही कारवाई करतो अशा पद्धतीची त्यांनी भाषा करायला पाहिजे। मग हे जे कानबैरे झालेले उपविभागीय अधिकारी आहेत हे काय करत आहेत आतमध्ये? यांना आम्ही जबाब विचारण्यासाठी इथे आलो आहे। त्यांनी बाहेर यायला पाहिजे, उत्तर द्यायला पाहिजे की चौकशी समिती जी तुम्ही गठीत केली होती ती चौकीकडे तिकडे ट्रान्सफर मारून दिलं असेल, जर पैसे घेऊन तुमच्या प्रशासन याच पद्धतीचे कामं करत असेल तर आमच्या आई बहिणीला आज आम्ही इथून न्याय मिळाल्याशिवाय जाणार नाही। ही आवाज त्या लहान मुलाची आहे, ही आवाज त्या आया बहिणीची आहे। एवढा समाज इथे आहे, विभागीय अधिकारी यांनी बाहेर यावं आणि लवकरात लवकर उत्तर द्यावं, अन्यथा जर आम्ही आतमध्ये आलो तर तुम्हाला आमच्या आक्रमक भावने या ठिकाणी जेव्हा ती घटना घडली, ही 1 डिसेंबर महिन्यातली घटना आहे, त्याची न्यूज वगैरे मी सगळे पाहिलेले आहेत, सगळं फॉलोअप घेतलेलं आहे। पण आम्ही बघत होतो कुठले तरी आपल्या संघटना आहेत, आपल्या नेटना आहे, डॉक्टरांनी डायरेक्ट ज्या ठिकाणी तिची मृत्यू झाली ना त्या नागपूरच्या डॉक्टरांनी डायरेक्ट सांगितलेलं आहे की डिलिव्हरीच्या वेळेतच हे त्या डॉक्टरच्या हातून चूक झालेली आहे आणि त्याच्यामुळे तिच्या बॉडीमध्ये पूर्ण इन्फेक्शन झालं आणि त्या इन्फेक्शनमुळे तिचा मृत्यू झाला, हे डायरेक्ट त्यांनी तोंडी सांगितलेलं आहे। मग ते पीएमच्या रिपोर्ट मध्ये नाही आहे का? मग हे सगळे एव्हिडन्स असताना सुद्धा तुम्ही कारवाई का करत नाही?
आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल. बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ. आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.